नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांका। सो आजची व्हिडिओ जी हा ती ब्राह्मण भोजनाची हा। तर कोकणातील ही परंपरा, जसे मी तुमका विविध असे व्हिडिओ टाकत असते माझ्या ह्या चॅनलवर, तर ही एक ब्राह्मण भोजनाची ती कशी ती तुम्ही पाहाच। आपली ही बरीच वर्षापूर्वीची पासूनची जी परंपरा, आणि मी काय जास्त सांगत नाही, तुम्ही व्हिडिओ बघा, कशी वाटली ती सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करू विसरू नको। बघूया व्हिडिओ। काकीची बडबड चालू आहे, तयारी असली का धावपळ असताच मनाची। बघूया आता पुढे। नाही पण 4 किलो घाला। नाही तुझे किती हस्ते सांग। 4 किलो 4 आता त्याच्या आपल्याकडे पण ते नुसतं नव्हतं, वडे खाले पण ठीक आहे। 4 किलो कुकरात लावू ना काका। हां ओढवतात पण आता काय म्हणतो माहिती आहे, आता ह्यो एकतो तो एकतो, दुसरे 2 टोप पाहिजे। डाळ किती आहे? 1.5 किलो। ह्यो डाळीच आहे, मग खिरीक आणि भाजी एक बघतो लागत। तो वर 100 येतो ला, म्हणजे शक्यतो मी भात करून लागतो। भात जे डाळ परत येतं ना? नाही, परत येतो रे, तो मूर्त करून येतो। तो मूर्त करून जर येईल तर हे किती वाजता खाण्यात येतो। एक गोष्ट भात झालं ह्याच्यात 1.5 किलोची डाळ आली, तो खीर किती आहे? खीर कितीची आहे? 1 किलो ह्याच्यावरची ह्या डाळ भात आणि भाजी एक लागते। भाजी एक तो बघ, हा पुढे आहे मनीषा। झारो आमका लागतं जरा, म्हणजे भाजी बिजी पडतो बरोबर का। 2 डाऊल आणि 1 चमचो। हा इतका सगळा हळू नाही ठेवायचा बस। ह्याच्यावरती झाकणी बाळा, असा ह्याच्यावरती झाकणी धुता। तर मंडळी ही लाकडं असत, आणि आता तुम्ही बघितलात भटजी काकांनी सगळ्या ह्या रचवलेला स्वतःच्या हाताने जेवण आज होणार आमच्याकडे ब्राह्मण भोजन। बहीण पाणी भरता, या बघा पाणी भरलेला स्वच्छ, गावचं स्वच्छ पाणी। डाळ भिजत घातलेली आहे, आता तांदूळ येतच। आता एकादशमी होतली या देवाकडे, तर जाऊया तिकडे। तोपर्यंत हो व्ह्यू बघा आमच्या कोकणातलो, आमच्या घराकडचो सुंदर 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 असो। टाडा मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कसं वाटतं सांगा, लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या कोकणातल्या आमच्या गुजगोष्टी पाहूसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको। तर चला घरात जाऊया। पाणी घाल ना। तांदूळ पाणी घ्यायचं ना। जिया नको, तुला रडवू नको। बेडवर जाऊ दे।
श्रीकृष्णाय नमः श्री गुरु अध्यमितीचे रचना वैचित्र्य जगडे दिवस पुन्हा जाऊया सुतारांच्या आमच्या शाळेत. चूल मांडले तिकडे. ढवळ आहे. कोण घालू काजूगर बारीक करू दूर कटलं घे माझ्या ह्या किती बघ खरं गणेश पूजा तांदूळ इलेले आहेत. गणेश पूजा ठेव एकच घे. गणेश पूजा ठेवलेलं तशीच आणखी एक गणेश पूजा आहे. तांदूळ आणि नारळ वेळा परत तू परत तांदूळ आणि नारळ ना. सुंदर असं रांगोळी काढलेली आहे नक्षीदार बहिणी. मंडळी ही आमची सुताराची शाळा. हा इला बाबू दादाचा विचार येतो तो डावले मारू काय डावले कसली भडके डावले दर्शन हे पाणी वाटतं उशीत होत खिडकीत सून तुझ्या औषध खिडकी तुम्ही छोटीशी काढू उद्या एवढी बस झाली. हे बघा रांगोळीची शिल्प बघा इकडे बघा. पाणी हा 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 हे बघा हे बघा ते पाणी पितायत. पाणी पिताय. बाबूला पाण्याची बॉटल दिली भरून पण नाही पित. जवळून दाखव कापता कधी व्हिडिओ चालू आहे का पहिलो चालू आता कोण नाही सगळे बाहेर बसले एवढं काय नाही यांची एक उपयोगाची कोण नाही लक्ष तू टाकून गुळ दाखव कसं कापलं बरोबर लागा दे यांच्या आज सारखी कर ना बघा सारखी करू. ओके चालू करूया. काय नाही मी शिल्लकच ठेवलंय त्याच्यातलं. काहीच खोबरा टाकलेला. मंडळी आमच्या कोकणात मुळात खोबरा नाही तर जेवण नाही. आमचे प्रत्येक पदार्थ खोबऱ्याविना अधुरी आहेत. भोजनम तो
जरा ते लाकूड त्यात घाल. ह्याच्यात या इकडचं त्याच्यात टाक. ओके खोपडी फळ. ओके. गोविंदा गोविंदा. आता आपण गूळ टाकलेला आहोत. मंडळी, कोकणातली पद्धत ब्राह्मण भोजन खास माझ्या चॅनलवर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या गावचे ब्राह्मण श्री प्रदीप वझे काका, आम्ही त्यांना प्रेमाने बाळू काका म्हणतो. थोड्याच वेळात त्यांचे चिरंजीव सुद्धा येतील, ज्येष्ठ सुपुत्र विनय वझे, जे की थोड्या वेळात विनय येतो म्हणजे आमचा मित्र आणि काकांचो झील, ज्येष्ठ सुपुत्र आणि पंचक्रोशीत गजबजलेले सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक विनय वझे. पहिला तुमकाच खावचा. भात उतरून टाकू. अकडे बघ वाईट आधी मंडळी, खिरीसाठी हा सगळा साहित्य घेतलेला आम्ही चिकनच्या आधीप्रमाणे. आता भाताचा टोप काका ठेवतो स्वतःच्या हातान. हे बघा, टोप उतरलेलो भाताचो. तो धुवून घे आणि हे तो धुवून घे. खिरीच्या टोपातून पाणी आणले पण खिरीसाठी पाणी घेऊन जाऊया. खिरीसाठी पाणी झाली का ठेवतोय. टोप धुवून आणलं. काय करायचं ह्या हाडलंस ना, सोला वेसून ती हाडल्या काय एका छोट्या टोपात कोकमा फक्त भिजत घालून ठेवायची, इतकं गुळ भुतून टाकून ठेवायचं. मग मी येऊन त्याचा कायचा करणार. हा खिरीत काय दूध बीध हा दूध आणि रस लागतो का? हो, रस काढून ठेव. सोलकडी एक नाही खिरी. हा आता हे काय खोबरा सोलवणीसाठी किती आहे? हे डाळीच्या पोळीसाठी नाही, डाळी जाण्यास हाय करा किया काय जियाचं असणं. बापरे बाप. हा का. तर मंडळी, मगापासून आपण तुमका स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवतो. ती म्हणजे आजच्या ब्राह्मण भोजनाची, आपल्या कोकणातली परंपरा ब्राह्मण भोजनाची. तर तिची माहिती खास आमचे काका देणार आहेत. तर आता त्यांच्याशी बोलूया, थोडंसं मनोगत घेऊया, म्हणजे ह्याची पार्श्वभूमी जी आहे ती आता आपल्याला समजतली. चला तर आता आपण काकांकडे येलो, काकांका विचारूया त्याची म्हणजे पार्श्वभूमी. काका, तर आता ही जी आपण आपल्या कोकणाची परंपरा तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. ब्राह्मण भोजनाची. हां, ब्राह्मण भोजन म्हणजे सर्वसाधारणपणे पद्धत अशी आहे की ही जी भूमी आहे त्या भूमीचे 2 अधिकारी आहेत आमच्या समजुतीनुसार, माझ्या ज्ञानानुसार. तर एक ब्राह्मण अधिकारी आहेत, कारण ही भूमी परशुरामाने वसवलेली आहे आणि त्यामुळे देवाचं जे भोजन असतं ते ब्राह्मणाला बोलावून करावं. आणि तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे की भक्ष्य देणं, राखणदाराक भक्ष्य देवचा, अशी एक आपली म्हणण्याची जनरली मालवणी पद्धत आहे. राखणदार म्हणजे कोण, तर त्या भूमीचा जो रखवालदार आहे. जसं आता आपल्या देशाचा मिलिटरी संरक्षण करतो तशा प्रकारची जी एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्या भूमीचं रक्षण करते, सांभाळ करते, अनिष्ट गोष्टींपासून, वाईट बाधांपासून ती बाहेरच्या बाहेर ठेवते, म्हणून त्याला खाटं काम म्हणतात. खाटा करूचा. जनरली आपली मालवणी म्हणण्याची पद्धत अशी आहे की आज भट जेवलं उद्या खाटा, किंवा काल भट जेवलं आज खाटा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोण त्याच दिवशी ब्राह्मण भोजन करतात आणि ते भक्ष्य देतात, कोण आदल्या दिवशी देतात, कोण दुसऱ्या दिवशी देतात. तर आता आपला मुख्य मुद्दा फक्त ब्राह्मण भोजनापुरता आहे, त्यामुळे आपण इकडे येऊया. तर हे जे ब्राह्मण भोजन आहे म्हणजे देवाला संतुष्ट करणं, देवाचे प्रतिनिधी म्हणून जे कोण आहेत, आता आपण जनरली ब्राह्मण समजतो, त्या ब्राह्मणाला जेवणं म्हणजे ते देवाला पोचलं.
अशा प्रकारे आपल्या ठिकाणात किंवा आपली जी काही विशिष्ट देवता असेल तिथे ब्राह्मण भोजन करावं असं पूर्वंपार चालत आलेलं शास्त्र आहे माझ्या अल्पसमजुतीनुसार. बाकी आणखी काही शास्त्रार्थ असेल तो मी काय जाणू शकत नाही. आता ह्याच्यात काय असतं, ब्राह्मणाने यायचं, त्याने जेवण करायचं, त्याने जेवायचं आणि उरलेलं मग आपण जेवायचं. आता कोणीतरी म्हणतात कालमानानुसार असं काय आम्ही कापून देतो किंवा आणि निस्ता पूर्वीचे आमचे भट असा करीत. ती गोष्ट खरी आहे. पूर्वी पद्धत अशी होती, अर्थात पूर्वी परिस्थिती सगळ्यांचीच सामान्य होती. ब्राह्मण 10-11 वाजता यायचा आरामात, तोच विहिरीतून पाणी आणायचा. आता विहिरी कमी झाल्या, पंपच झाले आहेत आणि पाणी आणून कापणं वगैरे सगळं करून ते जेवण करायचे. आता जेवण त्यावेळी किती करायचे, मी साधारण एक 15 वर्षाचा असताना अशा प्रकारचं जेवण केलेलं आहे की एक शेराभराचा, म्हणजे तेव्हा किलो प्रकार नव्हता, शेराचा भात आणि थोडं भोपळ्याची भाजी. आणि तुला आश्चर्य वाटेल, डाळ त्यावेळी नसे, म्हणजे डाळ भरपूर असे पण कोणाकोणाकडे नसे. मग उडदाच्या डाळीचं वरण मी स्वतः केलेलं आहे आणि मग आपण जेवायचं तृप्त आणि मग राहिलेलं घरातल्या माणसांनी वाडी म्हणून घ्यायचं. अशी पूर्वी पद्धत होती आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाला ते शक्य होत असे. आता बदलत्या काळानुसार काय झालं आहे, ब्राह्मण भोजन हा एक मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि लोकही श्रद्धेने, म्हणजे अजून श्रद्धा आहेत आमच्याकडे तरी आहे, इतर ठिकाणचं मला काय माहिती नाही, तर श्रद्धेने एक वेळ तुम्ही याचं कोंबड्याचं जेवायला येणार नाही पण भटाचा जेवक येणार मात्र कोणी. त्यामुळे कमीत कमी 6 किलोचं तरी जेवण असतं. तर मला सांगा, हे जेवण सगळं आपण करणं शक्य आहे का एकट्याने? मग बाकीच्यांची मदत घ्यावी लागते. कालमानानुसार पूर्वी ब्राह्मण एवढे सोहळ्यात असत, याचं कारण असं की इतर समाज त्या मानाने मागासलेला होता, सुसंस्कृत नव्हता. 100-200 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय. आता सगळा समाज इतका सुसंस्कृत झालेला आहे आणि तुमचं आता जे काय चाललं आहे मोबाईलवरून, त्यामुळे सगळी माहिती प्रत्येकाला मिळतेच आणि सगळ्यांकडे आता स्वच्छता, टापटीप वगैरे हे सगळं. पूर्वी अगदी असं असायचं, म्हणजे आमचे वडील वगैरे आम्ही जेवायला जायचो किंवा मी दुसऱ्याबरोबर जेवायला, इथे हात लावू नको, आमच्या लांब राहा, दोन्ही गोष्टी आहेत. त्यावेळचे ब्राह्मणही तितकेच होते, विद्वान होते म्हणा किंवा पाळणारे होते, ह्या नव्हत्या. आता दुःख एका गोष्टीचं होतं की आता ब्राह्मण भोजन जर आमचं असलं तर ह्याला तुम्ही काय मोठा प्रोग्रॅम म्हणता, शो, तसा प्रकार काही ठिकाणी झालेला आहे. म्हणजे कसं की घरात काहीतरी एक वेगळी उसळ करणं आणि ती मग त्याच्याबरोबर वाढणं ब्राह्मण भोजनाच्या जेवणाबरोबर. त्यामुळे ह्या मुख्य गोष्टीचं महत्त्व कमी होतं पण लोकांना ती हवी असते. मला स्वतःला तो काय प्रकार फारसा पसंत पडत नाही. आणि ही जी पद्धत आहे लोक अजूनही चालवतात. आता तरुण पिढीसुद्धा अगदी आनंदाने हे सगळं करण्यात सहभागी होतं. पण प्रत्येक धार्मिक गोष्टीत आता विषय असा झालेला आहे की देखावा जास्त आणि श्रद्धा कमी. आता काही लोक खास ब्राह्मण भोजनासाठी येतात पण ते तिथे असतही नाहीत, गणपतीसाठी येतात पण तिथे असतही नाही. अर्थात हा प्रकार जाऊ दे, पण श्रद्धेने भक्तीने हे धार्मिकता चाललेली आहे आणि याच्यात एक समाधान मिळतं. हे जे साधं आता पूर्वी आम्ही जेव्हा जेवण करू तेव्हा तेल नसे, टॉमॅटोचं नाव काढूच नका, फोडणी बिडणी हा काय विषय नाही, गावठी भात आणि त्याच तांदळाची थोडीशी खीर आणि त्या खिरीत वेलची वगैरे काहीही नाही, हळदीचं पान, त्या जेवणाला फार मोठी चव यायची. पण असो, आता काल बदललं आहे, कालानुसार चालायला हवं. तर अशा प्रकारची ही ब्राह्मण भोजनाची पद्धत आहे आणि आपल्याकडे ती चांगल्या प्रकारे चाललेली आहे. अल्पज्ञान देण्याचा प्रयत्न केला. बाकी विषयात काय असेल तर बोलू. खूप धन्यवाद काका, खरंच छान. आमकासुद्धा ही माहिती गावली, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप ऋणी आहोत. आणि ही माहिती माझ्या चॅनलवर मंडळी तुमका ही मिळता. सो ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, म्हणजे आपल्या ही कोकणातील चाललेली असलेली परंपरा ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं हे काम करतो आहे मी. ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण आता जेवण झालेला जवळजवळ 70% जेवण झालेलं. अजून सोलकढी होऊची आहे, सोलवणी, जी म्हणजे आमच्या ह्या ब्राह्मण भोजनात मुळात आणि कोकणात सोलकढी नाही तर काय मजा नाही. सो आणि आता बटाट्याची भाजी होते ती पण मस्तपैकी खोबरं टाकून. सो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. भेटा पुढच्या स्नॅपमध्ये.
म्हणजे आता बटाट्याच्या भाजीची फोडणी चाललेली आहे. हा तो दे. तो नाही घेऊ बा. पकड असं व्यवस्थित का ताता चहा दे. हा ते नाही झालं माती माती काय माहिती असेल ते आमका पूर्वी वाटा काय माहिती ह्याचा पाणी असताना काय कसला वेगळा पाणी असतं कोण पडली जसा वय वाढला तेव्हा तुका खिरीसाठी चाललेली तयारी. पहिल्यापासून गावचा असला तर राहूला आवर्जून झाला. आणखी काय खिरीचं साहित्य मंडळी. लाकूड दे बारके रे सर बारक्या लाकूड. इकडे बटाट्याची भाजीची तयारी. हरी 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 हरी. आता बाळू तो काढ माझं मंडळी चाललेली आहे सोलकडीची प्रोसेस. खास काकांच्या हस्ते गूळ सोले मीठ मिरची आणि आता त्याच्यात खोबरं. आता मग रसी त्याला सहन झाला आता मग वाढवायचं. होय काका नो गुळ आणू कापून अजून ह्याच्यात. होय तर 1.5 किलो हो. रस आधी पहिलो घेऊन ये खिरीचो. काय म्हणता हे तयार करून ठेवले जरा पाणी घालाय पाणी घाल त्याच्यात. मग आता रस आला की ते वाढवायचं. वाढवायचा. मंडळी बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. सोलकडी नाही तर मजा नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विनय भजे यांचे आगमन. प्रसन्न पण दिसतात है ना. रियाज करून आलेले आहेत. सो वेलकम मंडळी. खीर जी आहे ना ही 1 नंबर खीर असता खास ब्राह्मण भोजना दिवशी. आणि ह्या स्पेशल म्हणजे काय म्हणते खोबऱ्याचं दूध या घातलं जातं खिरीमध्ये. पूर्वी असाच खोबऱ्यात टाकून नुसता. होय आता जरा सिस्टमॅटिक. पूर्वी नुसता खोबरा टाकायचा तांदळात. तांदळाची खीर. तांदळाची खीर. रस घालतो खिरीत डबल. भाजी शिजली काय बघ. भाजी इकडे आहे. सगळं झालं मग ठेवतात का काका. तिकडे ते आलेच नाही त्याला. आता जेसीबी आला ना जेवी ना. आता आत ये. भाजी ते पाणी तिथे गरम ठेवलेलं आहे ते घाल. हा दूध घातलेला खोबऱ्याचं. त्यानंतर आता ही खीर मस्तपैकी ढवळलेली. हा आता गूळ घालणार आहे. नंतर गूळ घालणार. त्याच्यात रस थोडं पाणी घालून घालणार. त्यांच्या हस्ते भाजी परतता. पाणी घालतात गरम. होय गरम होता. गरम पाणी पुन्हा भाजीवर हवा. खिरीचा दूध झाला ना. गुळ म्हणजे केळीची पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि तो मापात कापतो हे बघा. धार नाही कापलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेली होती पानं.
आलानी जरा लाव सांग. त्याच्यात लावले आणि त्याच्यातच पिलं. हो, आणि हळद आणि मीठ हळद आणि सगळे गुळ हळद. गुळ संपलो. गुळ सगळा संपला. संभव एवढा आहे थोडासा एवढा. कुठे आहे तो? पाणी अडवायला आणि कप येतो प्लॅस्टिकचं हे अर्धा. म्हणजे आता बघतास कोकम कढी सोलकढी त्याची प्रोसेस अर्धवट ठरवली होती, आता पूर्ण करतात काका. आणि काकांच्या हातची सोलकढी खायची म्हणजे मजाच वेगळी. वा. अरे ती बारकी ग्लास आहेत ना. ग्लास पण हवं. चायची ग्लास घे. ही जरा टेस्टिंग चाललेली आहे. मीठ चवीनुसार मीठ टाकतो. बाहेर राहो, बाहेर राहतो. हा गाईली म्हणजे गायीन आमच्या गुळ कोणच नाही थांबलेला. गेलो तर समजला. बंद रे बाबा तुमची भाजी काय का होते. नाही होतो आम्ही सगळे. आम्ही इलो बसाकांनी फांदी तुटा कसा झाला. एक नंबर टेस्ट झालेलं. मीठ छान झालेलं. काय गरज नाही. काही गरज नक्की नाही. माझी तुम्ही थोडासा गूळ टाकलेला आहे, कोथिंबीर आणि सोलकढी तयार. माळवकांच्या हातचे बनवलेली ही सोलकढी स्पेशल. त्याची सगळ्यांका आतुरतेने सगळी वाट बघत असतात ह्या सोलकढीची. ब्राह्मण भोजन आमच्या घरचं सो मंडळी सोलकढी तयार. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता काका स्वतः जेवतले, त्यानंतर आम्ही प्रसाद सगळ्यांका वाटू. मंडळी ही आता पानं वाढलेली असतात केळीची. मंडळी नाही येत. हा मंडळी माझे प्रेक्षक, माझे रसिक मायबाप. ही 3 पाने देवाची आहेत बरं का. हा ही 3 पाने देवाची आहेत. एक गाईचे आहे त्यास गोग्रास म्हणतात आणि एक बाहेरचे आहे त्यास स्थलपुरुष म्हणतात बरं का. मी नाही होय तर काका जेवले काय मग सांगाल का. बसले काय जाऊ गाराणा घालूचा नाही गारा घालूचा म्हणून ते त्यांचं जेवण झालं ना. गारणं घातलं ब्राह्मण भोजनम करिष्येत. जी आवाज कमी करतो. जी तुझा एकटीचाच आवाज नको. जिया थोडासा आवाज बारीक कर. भाई काका ओ चल या गाडी जाऊ देवा आणि शेवटचं. हा आम्ही कसं जायचं. ही 3 देवाची आहे. तुम्ही कशी कशी ती घ्या. ओके. तर अशा प्रकारे नैवेद्याचा पण हा थोडा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता काका जेवायला बसतील, त्यानंतर आम्ही कार्यक्रम मग संपेल. मंडळी शेवटपर्यंत बघत राहा. शेवट स्वतः म्हणजे वाढून घेतात आणि त्याच्यानंतर हे घे पिले सोलकढीसाठी. हा दे सोलकढी वाट ती होती त्या टोपात.
पुढे आपली प्रतिवर्षीप्रमाणे काही यांच्या कुटुंबियांच्या अडीअडचणीमुळे ते आपलं करता वर्षाच्या वर्षी करता आलेलं नाही. यावेळी आपले 2 ब्राह्मण जेवलेले आहेत, गाईला पान दिलेले आहे आणि आपली त्याची पूर्तता केलेली आहे. ती मान्य करून हे वर्षाच्या मर्यादेवर आता पायाखाली सांभाळ केल्यापर्यंत मुला माणसांचा सांभाळ करून तिथे असलेली चंद्रकांत व्हायचं यांच्या तुम्हाला उत्पत्ती देऊन पुढे आपला राहून नोकरी धंदा उद्योग मिळवून दे. हे पुढे पुढे मुंबईत असलेल्या तिथं मुंबईत मदत करणारा म्हणजे तू करतो तो कार्यक्रम झालेला आहे. तुका ठाव का असला काय किती ठै जाय 5 पावलं सोडून जाऊया. हे जावा रे कोणतरी. हो जाता जातो हे काय लगेच नाही तुमका नाही. चला नाही हो काका. काय आता बघा काय का नाही तर आताच असला आता ती काय मोठी सुधारणा नाही. बाटली द्या ती हिमालयातलं पाणी आहे. अभ्यासही मी करीन. चला तर त्याच्यात ऍड करूया. काय काय कर सोडू 5 पावलं. हो येतच असतं. हे बघ सगळे सोडू केल्यात 5 पावला. जिया सर व्हिडिओचं काम केलेलं हो रितसर अगदी. त्या 2 दिवसांनी दिसतं युट्यूबवर. 2 दिवसांना नाही आजच लगेच लगेच. तर मंडळी आता ठरल्याप्रमाणे सगळं कार्यक्रम झालेलो आहे. आता ह्याला सगळं ह्या जेवणा बनवलेला तर आता आम्ही घरात नेतलो. लोक जेव घेतली. भात हा रेडी. ओके ठीक आहे. भाजी बटाट्याची खीर मस्तपैकी केलेली आहे. जसं बघितलं कशा प्रकारे काकांनी बनवलेलं आहे जेवण अगदी सुंदर. आता सगळं आपण एक एक घेऊन जाऊया. डाळ हे बघा दर्शन. येस जिया माझी पाणी वाढते. जिया वाढव हळू पाडू नको पण. हा जिया पाणी वाटायचा कार्यक्रम करते. दोन प्रकारचं आखणून असे केलेले बस. एवढं भात किती घेतलं हो वाढ. या 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 ठेवा चला. भाजी काय माझ्याकडे नाही. कसे बाटांग साधू ठेव. मी काय लावलं. हां आमचं कुठं
काढली परंपरा पूर्वीपासूनची ब्राह्मण भोजन नाही भजनाचे आमचं ह्या मस्त गजरा आवडला. चल तुला फोटोच काढायचा. हा मी इलेच उशिरा ना त्याच्यामुळे काकींकडे या भोजन होतं. आजी कसं वाटतंय? रागाने पाहू नकोस समजून घे ना. मग काढलं काय कसं वाटतं ब्राह्मण भोजन? सुनबाई हा पाठीमागे बारकेंगा कसं वाटतं? विला गंगा पाठवून दे. ते काय गेलं ना मी जाते. जाणार त्या पाटलांकडे. बाकी हॅपी काय घ्या काय काय दिसत नाही. उलटो सूर्य तकडे गेलो ना त्याच्यामुळे हा दिसत क्लिअर. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच सांगा तुम्ही. आणि आजचा ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आमच्या घरात झालेलो आहे. सो नेहमीप्रमाणेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. रजा घेतोय. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.